हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. होमी बाबाच्या परीक्षेमध्ये नियमितपणे विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज किंवा ज्याला आपण मूलभूत भौतिक राशी असं म्हणतो. आपल्याला प्रश्न येतो की खालीलपैकी कोणती मूलभूत भौतिक राशी नाही किंवा आहे ते ओळखा. मग अशा वेळेस आपल्याला ज्या सर्व मूलभूत भौतिक राशी आहेत किंवा ऑल द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत तर सगळ्यात पहिले आपल्याला मास किंवा ज्याला आपण वस्तुमान म्हणतो, लेंथ लांबी, टाइम किंवा वेळ, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट किंवा ज्याला आपण विद्युत धारा किंवा धारा विद्युत म्हणतो, टेम्परेचर तापमान, त्याच्यानंतर द्रव्याचं प्रमाण अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी प्रकाशाची तीव्रता जी असते ती प्रकाशाची तीव्रता. आता हे झाले ते फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. यांची युनिट्स पण आपल्याला बऱ्याचदा विचारली जातात. मासचं युनिट आपल्याला माहिती आहे, एसआय पद्धतीमध्ये किलोग्राम आहे. जी लांबी आहे तिचं मीटर आहे, टाइम आहे तिचं सेकंद आहे, करंट आहे त्याचं एम्पियर आहे, टेम्परेचर आहे तर केल्व्हिन हे त्याचं युनिट आहे बरं का. डिग्री सेंटीग्रेड इज नॉट द एसआय युनिट ऑफ टेम्परेचर, हा प्रश्न पण बऱ्याचदा विचारतात. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं एसआय पद्धतीमधलं युनिट मोल असं आहे, ल्युमिनस इंटेन्सिटीचं कॅन्डेला असेल. तर ही 7 वेगळी वेगळी फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्यांची युनिट्स. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.